आपण आपल्या प्रशालेमध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत। या शिक्षण सप्ताहाचा आजचा 4था दिवस आणि आजच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत आहोत। या सांस्कृतिक कार्यक्रमामधून मुलांमध्ये असणारे जे सुप्त कलागुण असतात त्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण आजचा दिवस साजरा करणार आहोत। मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या सांस्कृतिक दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आपले कलागुण या ठिकाणी सादर करायचे आहेत। यासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। आपण आपले कलागुण या ठिकाणी आता सादर करा। धन्यवाद।
शिवाजीराजे. शिवाजीराजांनी आमच्या मनात संकल्प होता जो रियाज त्यांनी आणला, ज्यांनी रायरेश्वरावरती शपथ घेतली होती की आम्ही स्वराज्य निर्माण करू आणि ती शपथ त्यांनी पुरी केली. तसं पाहता टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक कसे होते? त्यांचे मूळ नाव केशव होते, परंतु त्यांना बाळ या टोपण नावानेच ओळखत असत आणि पुढे जाऊन हेच नाव प्रसिद्ध झाले. टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला.
टिळक 10 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गंगाधर पंत यांची बदली पुण्याला झाली. परिणामी बाळ गंगाधर टिळक यांचे शिक्षण पुण्यालाच झाले. 1917 साली टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी प्रकारचे आपण जेव्हा डिजिटल अध्ययन करतो त्या संबंधीचा दिवस साजरा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पर्यावरण दिवस साजरा करायचा आहे. असे अनेक दिवस शासनाच्या परिपत्रकानुसार आपण का साजरे करतोय, तर यातून शिक्षणाविषयी आपल्या मनामध्ये आवड निर्माण व्हावी. शिक्षणाचा जो मूळ उद्देश आहे सर्वांगीण आपला विकास व्हायला पाहिजे. फक्त अभ्यास म्हणजे पाठांतर केलं, प्रश्नांची उत्तरं लिहिली एवढा पुरतं मर्यादित नसून हे सगळे भाग जे आहेत म्हणजे सांस्कृतिक भाग, आज ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली कला सादर केली ती अप्रतिम आहे. अशा प्रकारचं कौशल्य एखाद्यामध्ये असणं ही ईश्वराची देणगी असते. आणि तुम्ही सर्व बसलेले समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी खरं तर त्यातून प्रेरणा घ्यायला पाहिजे. अशा प्रकारची एखादी कला, गायनाची कला असेल किंवा एखादी नृत्य कला असेल, ही आपल्यामध्ये जपणं आणि त्याचा विकास करणं हे शाळेमधूनच शक्य होतं. अशाच प्रकारचे उपक्रम आपण दरवर्षी शाळेमध्ये अनेक प्रकारे राबवत असतो. त्यामध्ये अनेक विद्यार्थी भाग घेतात आणि त्यातून आपली जी कला आहे ती जोपासत असतात. या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने सांस्कृतिक दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे संचालक आणि आपले ज्येष्ठ शिक्षक पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं मी या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या शाळेतील सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्याध्यापक श्री बालवणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. संस्थेचे चेअरमन आबासाहेब गावडे, सचिव माननीय नागेंद्रजी परब साहेब यांचंही मार्गदर्शन आपल्याला आहे. या सर्वांचे आणि विशेषतः ज्यांनी या ठिकाणी कला सादर केली या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा सांस्कृतिक दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.